हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. खरं तर बऱ्याच दिवसांनी आपला आज लाँग व्हिडिओ येत आहे. तसं पण मी दररोज शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते, पण आज विचार केला की आज लाँग व्हिडिओ पण अपलोड करावा. म्हणजे जसं होईल तसं. मग मी इथं दुपारीच आपल्या व्लॉगला सुरुवात केलेली. दुपारी या वेळेला माझं जेवण वगैरे म्हणजे झालेलं. आम्ही जेवण पण झाले आणि मी इथं दुपारची ही जेवलेलीच भांडी घासत होतो. तर म्हटलं आताच व्लॉगला सुरुवात करावी, म्हणजे इथून तरी संध्याकाळपर्यंतचं व्लॉग, म्हणजे रात्री झोपेपासून काय होईल ते होईल शूट. तर बघा इथं भांडी घासायलाच घेतलेली आणि ही वेळ आता जवळजवळ 2 पावणे 2ची असेल. आणि या अगोदर ना मी म्हणजे बरीच काम माझी करून झालेली. आणि तसं पण आहे ना, आता हरिपाठाची प्रॅक्टिस म्हणजे सध्या तरी जवळजवळ 8-9 दिवस तरी झाले असतील. आता प्रॅक्टिस वगैरे काय म्हणजे जास्त करून नाहीच घेत, आता बऱ्यापैकी जमतं. मग जर कुठं हरिपाठाची जर आम्हाला हे असेल ना ऑर्डर, तर मग त्याच्या 4-5 दिवस अगोदर आम्ही प्रॅक्टिस करतो. आणि म्हणजे दररोज नाही, कारण आता ज्याची त्याला वेगवेगळी ज्याची त्याची कामं आहेत, त्याच्यामुळं दररोज प्रॅक्टिस काय होत नाही. मग माझी त्या वेळात म्हणजे अगोदर मी याच्या अगोदर पण बरीच कामं करून घेतलेली. यावेळेला माझी 2 ब्लाऊज पण शिवून म्हणजे दुपारच्या जेवणा अगोदर मी शिवून घेतलेला आणि एक त्याच्या आदल्या दिवशी शिवून घेतलेला. मग त्यालाच हुक वगैरे लावून मी पूर्ण शिवून घेतलेली. मग 2 ब्लाऊज रेडी करून ठेवलेली ही, कारण ही पण कस्टमर म्हणजे घ्यायला येणार होते. मग त्यांची ती रेडी करून ठेवलेली, ती पण दाखवीनच मी तुम्हाला यापुढे. आणि ही भांडी वगैरे घासून झाल्यानंतर परत मला अस्तर आणण्यासाठी जायचं होतं. म्हणजे आमच्या गावातच अस्तर वगैरे जे काय टेलरिंगचे सामान असतं ना, मिळतं ते 2 ठिकाणी, 2 दुकानं आहेत, पण एक ठिकाणी नाही मिळालं तरी दुसऱ्या ठिकाणी मिळतं. मग तेच मला अस्तर वगैरे आणायला जायचं होतं. त्याच्या अगोदर म्हटलं ही पूर्ण भांडी वगैरे घासून म्हणजे काम पूर्ण एकदा आवरून झालं ना, का मग जे आपलं टेलरिंगचं काम मग निवांत बसून करता येतं. म्हणून मग पहिल्यांदा भांडी वगैरे घासून घेतली, मगच गेलेली मी अस्तर आणण्यासाठी. आणि तिकडचं काही शूट वगैरे केलं नाही मी, कारण मला जरा घाईच होती. आणि म्हणजे जिथे दुकानात गेलेलो ना, ते दुकान अगोदर बंद होतं आणि दुसरं पण दुकान बंद होतं. म्हणून मग मी बरंच म्हणजे तो तामझाम, मग त्यांना म्हणजे त्यांचं खाली दुकान आहे, वरती राहतात, मग त्यांना बोलवायला जाऊन मग त्यांनी ती मला अस्तर दिला. आणि इतक्या गडबडीत मला मग तिथं काय शूट करता पण आलं नाही जास्त करून. मग आलेली मी इथं यावेळेला अस्तर वगैरे घेऊन. आणि मग मी ब्लाऊज शिवायला बसलेली परत एकदा. असं तर बघा इथं मी लगेचच ब्लाऊज शिवायला बसलेली. आणि हा ब्लाऊज आहे ना, म्हणजे जवळजवळ 7-8 दिवस झाले माझ्याकडे शिवायला आलेला. त्याची कटिंग करून घेतली. आणि मग म्हणजे सिंपलच ब्लाऊज होता हा, फक्त स्लीव्जला आपली जी 3ची स्लीव्ज असतात ना, ते लावून त्याच्यावरती सिंगल फ्रिल लावायची होती. तर माझं जवळजवळ हा ब्लाऊज शिवून झालेला. त्यानंतरच मी इथं शूट घ्यायला सांगितलेलं काव्याला. काव्य पण कंप्लीट याच वेळेला शाळेतून आलेली. आणि जवळजवळ हा पूर्णच ब्लाऊज झालेला माझा. सुरुवातीला काय मी शूट घेतलं नाही, कारण बरीच मोठी व्हिडिओ होईल मग ती, त्याच्यामुळं म्हटलं छोटीशी क्लिप घे इथं. तर बघा आता ही सिंगल फ्रिल, म्हणजे माझ्याकडे बिडिंगची मशीन नाही. मी कस्टमरला विचारलं पण की म्हणजे बिडिंग करू का फ्रिलला, तर ते बोलले की तुला जसं जमेल तसं कर, मशीनवर केली तरी चालेल. मग मशीनवरच मी इथं याला जी फ्रिलला शिलाई असते ना, साईड शिलाई, ती मारून घेतली. आणि इथं माझा हा शिवून रेडी झालेला. तर मला या ब्लाऊजचा पूर्ण रिव्ह्यू काय तुम्हाला दाखवता आला नाही, कारण मला लगेचच हा कस्टमरला द्यायचा होता. मग हा शिवून झाला आणि थोड्या वेळातच मी लगेच रात्रीचं जेवण बनवायला गेलेली ना, त्याच्यामुळं. आणि ते मध्ये कस्टमर येऊन घेऊन पण गेलेले हा ब्लाऊज, त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवता आला नाही. असं तर हे जे मी मागून म्हणजे त्याच्या अगोदर ही ब्लाऊज शिवून घेतलेली ना, ती तुम्हाला दाखवेन मी यापुढे. आता सध्या माझा इथं हा ब्लाऊज शिवायचंच काम चालू होतं. तर बघा ही ब्लाऊज मी अगोदर शिवून घेतलेली, ही 2 सेम एकाच मापाची होती. आणि अशी म्हणजे अशी कॉटन सिल्कमध्ये साडी होती. ही प्रिन्स कटचीच होती, छोट्या मापाची. आणि सिंपलच होती ही पण, सिंपल स्लीव्ज आणि सिंपल नेक डिझाईन अशी होती. तर ही पण ब्लाऊज माझी आदल्या दिवशी एक रात्री मी आज शिवून घेतलेला. आणि हुक्स नॉट वगैरे लावायचे होते त्याला. आणि त्याच्यानंतर आज मी हा ब्लाऊज, हा जो ब्लॅक कलरचा आहे ना, तो आज पूर्ण शिवून घेऊन त्यानंतर मग त्याला नॉट हुक्स दोन्ही पण ब्लाऊज रेडी करून ठेवलेली. आता ही ब्लाऊज बघू आता कधी येतील तेव्हा येतील कस्टमर. तर बघा या ब्लॅक ब्लाऊजवरची ही साडी आहे. त्यांना कस्टमरला बिडिंग करून म्हणजे फॉल लावून पाहिजे होती. मग मी त्या दोन्ही पण साड्या या बाहेर दिलेल्या फॉल लावण्यासाठी. तर मग म्हणजे काम विचारूनच मी कधी पण कस्टमरला फॉल, म्हणजे काहींना माझ्या मशीनवर शिलाई म्हणजे डायरेक्ट मारलेली चालते, पण काहींना बिडिंगची शिलाई लागते, मग मी बाहेर देते त्या. तर या दोन्ही पण साड्या मी बाहेर दिलेल्या फॉल लावण्यासाठी. असं तर बघा इथं माझं आता संध्याकाळचं मला तर वाटतं म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे पण या वेळेला झालेलं. आणि माझा हा काम आहे ना किती, म्हणजे मी याच्या अगोदर सर्वच कामं करून घेते. हा काम मला म्हणजे कंटाळाच येतो. कपडे धुण्यापासून ते कपडे सुकवण्यापासून ते कपडे घड्या घालून ठेवण्यापर्यंत दररोज माझा आहे ना, दुपारी पण सकाळी पण माझं सर्व काम म्हणजे ते कपडे धुवायचे माझं सगळ्यात लास्टला काम असतं. कारण म्हणजे तो मला मेन म्हणजे कपडे धुवायलाच आवडत नाही. त्याच्या अगोदर मी सर्व कामं करून घेते. एक तर मी दुपारचं जेवण पण मी करून घेते कपडे धुण्याच्या अगोदर, पण शेवटी हा काम मला कपडे नंतरच मग मी लास्टला धुवून घेते. आणि इथं पण बघा माझं आता रात्रीचं पण जेवण आवरून झाले. आणि मी आता या कपड्यांच्या घड्या घालायला घेतलेल्या. बघा या अगोदर तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी फेस्टिवलला गेलेली, तर तिथेच मी आता जी ब्ल्यू कलरची साडी दिसते ना, ती लावून गेलेली. त्याच्यामुळं मग आज 2 साड्या होत्या, म्हणजे
काल 2 साड्या होत्या धुवायला. असं तर आता तुम्ही जे कोणी लेडीज व्लॉग बघत असाल ना, त्यांचं पण कोणतं ना कोणतं असं काम न आवडतं असणारच माझ्यासारखं. म्हणजे सगळीच कामं सगळ्यांनाच आवडतात असं नाही. तसं मला किती पण स्टिचिंगचं काम द्या, किती पण जेवण वगैरे बनवायचं काम द्या, मी आवडीनं करते. पण जर कपडे थोडे तरी असले ना, तरी पण मला धुवायला कंटाळा येतो. असं तर बघा, असा प्रत्येक लेडीजचा कोणता ना कोणता काम आवडतीचा नावडतीचा असतो. तसं माझा कपडे धुण्याचा आहे. असं तर बघा, इथं सर्व कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेतल्या. माझं कपड्यांचं घड्या वगैरे घालून झालेलं बऱ्यापैकी आणि त्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे पण आवरलेलं होतं. मग म्हटलं दोन्ही मुलांचं आज म्हणजे 2-3 दिवस मला त्यांचा अभ्यास पण घ्यायला मिळत नव्हता जास्त करून, तर आज मला त्यांचा अभ्यास घ्यायचा होता. अर्धा पाऊण तास बसून मी त्यांच्यावर बसून त्यांचा अभ्यास वगैरे करून घेतला. ते पण मी काही शूट वगैरे केलं नाही, कारण शूट वगैरे करण्याच्या नादात मग तितकं 10-15 मिनिटं निघून जातात आणि मग आपली कामं पण राहून जातात. मग मी इथे काही शूट वगैरे घेतलं नव्हतं. डायरेक्ट रात्रीचं जेवण करायला घेतलेलं आणि जेवणात असं सिंपलच आज मटकीची भाजी आणि भेंडीची भाजी आणि पापड भाजूनच घेतलेले. चूल पण पेटलेली होती. भाकरी वगैरे करून झाल्यानंतर त्या आईने मग पापड भाजूनच घेतलेले आणि मस्त असा सिंपल जेवण वगैरे करून घेतला आणि रात्रीची असा पूर्ण ओटा क्लीन करून घेतलेला मी, कारण मग रात्रीच म्हणजे किचन ओटा पूर्ण क्लीन वगैरे दिसला ना की मग सकाळी उठल्यानंतर थोडा लेट झाला तरी चालेल, पण म्हणजे असा कामाला उत्सुकता येते. तर बघा, इथे किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतल्यानंतरच मग मी झोपायला गेलेली. तसं पण मी यानंतर पण म्हणजे रात्रीचं सर्व आवरून झाल्यानंतर पण मशीनवर बसून एखादा तरी ब्लाऊज शिवते किंवा म्हणजे कटिंग तरी करून ठेवते. पण आज आहे ना मला पूर्ण थकल्यासारखाच झालेला, त्याच्यामुळं काय मी आज कटिंग नाही, स्टिचिंग नाही, काही नाही, डायरेक्ट म्हणजे झोपूनच गेलेली लवकरच. आणि ही जी पुढची क्लिप दिसते ना, ही आहे दुसऱ्या दिवशीची. दुसऱ्या दिवशी पण मी दुपारपर्यंत तरी काय शूट केलं नव्हतं. हे दुपार नंतरची शूट केलेली ही व्हिडिओ आहे. या वेळेला माझं दुपारचं जेवण झालेलं, पण अचानक फोन आला दवाखान्यातून. म्हणजे माझ्या नणंदबाई आजारी आहेत, मग त्या दवाखान्यात ॲडमिट आहेत. मग त्यांच्यासाठी डबा घेऊन जायचं होतं आणि मग त्याची तयारी मग परत करायला घेतली. या वेळेला आम्ही जेवण वगैरे काय करून घेतलं नव्हतं. जेवण झालेलं फक्त, तर म्हटलं पटकन या भाकरीच बनवून घेऊ, कारण मग म्हणजे डायरेक्ट मग भाकरी वगैरे झाल्यानंतर जेवू आणि मग लगेच निघून जाऊ, असा म्हणजे आमचा विचार होता. मग मी म्हणजे दररोज चुलीवरच भाकरी करते, जसे तुम्ही आता काही व्लॉगमध्ये बघत असाल माझ्या. पण आज पटकन म्हटलं गॅसवरच भाकरी करून घेईन आणि मग म्हणजे लवकर जाता येईल. आणि तिकडे दवाखान्यात न्यायच्या भाकरी मग घरी पण संध्याकाळच्या ज्या भाकरी लागतात ना, त्या पण करून घेतल्या, कारण कसं मग यायला किती उशीर होईल ते काय माहिती नव्हतं. म्हणून मग मी रात्रीच्या पण भाकरी बनवूनच गेलेली घाईघाईत आणि फक्त आल्यानंतर फक्त भाजीच बनवायची होती. त्याच्यामुळे माझी इथे एकीकडे तव्यातली भाकर होत होती, तोपर्यंत जी भांडी होती ना भाकरी घासलेलीची, ती पण भांडी घासून घेतली, कारण मग आल्यानंतर इतका पण काय पसारा राहणार नाही आणि तोपर्यंत म्हणजे कायच करणार होते मी इतका वेळ भाकरी शिजेपर्यंत. तर मग ती भांडी पण घासून घेतली मी आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी म्हणजे सर्वांना, आईंना, बाबांना आणि आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर गेलेलो दवाखान्यात. तिकडचं शूट काय पण मी घेतलं नाही, दवाखान्यातलं शूट करायला पण जरा बरोबर नाही वाटत, त्याच्यामुळं इथं भाकरी वगैरे करून झाल्यानंतर जी भांडी होती ना ती पण घासून घेतली आणि डबे पण जे न्यायचे होते ना ते भरून घेतले आणि इथं मग आम्ही आई, बाबा आणि मी यांना जेवण वाढून घेतलं आणि जेवण पण करून घेतलं. वेळ आहे ना जवळजवळ मला तर वाटतं 2:45 झालेले यावेळेला, जेवायला पण उशीरच झालेला, त्याच्यामुळं मग जरा घाईच होती आणि जायची पण घाई होती, कारण दवाखान्यातली वेळ आहे ना 4 ते 6 अशीच वेळ होती. त्याच्यामुळं मग जरा पटपटच आवरून घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर गेलेलो. असो तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ, जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.